दाखवा सगळ्यांना दाखवा दाखवा सगळ्यांना किती क्यूट दिसतोय मग तो. बघू ईशान सुंदर सुंदर. वाव आणि तोंड कोणी धुवायचं भांग कोणी पाडायचा भांग पाडायचा ना मग. हा भांग पाड त्याच्यात बघ बरं कंगवा आहे का ओ? काय करू याच काय करू भांग पाडतो माझं भांग पाडतो माझं भांग पाडलं असं कोण भांग पाडत असं कोण भांग पाडत चिकुली ईशा ईशा ईशान पाडतो. असं कोण भांग पाडत ईशान. ईशा ईशान आईला म्हण हॅपी बर्थडे ए कंगवा नको खाऊ आई चिची ए ई चिची वे नाही आईला म्हण ना तू हॅपी बर्थडे म्हण ना आई थँक्यू. परत म्हण हॅपी बर्थडे थँक्यू माझी माऊ. हॅपी बर्थडे आई थँक्यू. वेलकम बॅक टू दी अनदर ब्लॉग आज आहे कोमलचा बर्थडे त्याच्यामुळे दिवसभर तर ब्लॉग नाही केला आम्ही एक स्वतःचा टाइम स्पेंड केला आणि आता सॉरी आता आम्ही चाललोय सगळे बाहेर ऑब्विसली बर्थडे आहे तर कुठेतरी जाऊया तर मला फक्त एकच टेन्शन आहे की आज आहे रविवार त्याच्यामुळे ट्रॅफिक असणार आहे पण दॅट्स ओके जर तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा जाऊन बाकीचे व्हिडिओ बघा आणि तुम्ही जर ऑलरेडी बघत असाल माझ्या ओळखीचे असाल आणि तुम्ही जर चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर शेम होती जा चॅनलला सबस्क्राईब करा वेलकम बॅक चला चला आवरा आवरा आता वाजलेले जवळपास 10 सॉरी 7:10 कमी आहे आणि बाबा आणि मी आवरून रेडी असतो बाकी सगळ्यांना आवरायला वेळ लागतो निघायचं निवांत तर आपल्याला जायचं आहे कॅम्प एरियामध्ये थोडीशी शॉपिंग आणि मग तिकडे एक मी असं बघितलंय की सुनील शेट्टीचं एक हॉटेल आहे प्युअर व्हेज तिथे जायचं त्याचं नाव बहुतेक श्रीकृष्ण का कृष्ण काहीतरी बघूया माहित नाही काय ईशान चल आता ऑप्शन करायची आहे करा ईशानला पण कुंकू लावायचं बरं का. कुंकू लावायचं ईशानला ईशानला कुंकू. Yes. Wow. बघू ईशान वाव Wow. किती गोंडस दिसतोय भाऊ तू एकदम शांततेत सगळं करून घेतो तो. मग घे काय करतोय अरे मी आता Birthday लहान का नाही. Birthday. आईला दे आईला आईला दे आईला. हा. थँक्यू. जय करा जय करा आजीला हे बघ ईशान इकडे बघ. जय करा जय करा Good boy. शाबास. गुड बॉय आता आबा. आबांना आबांना जय करा अरे बापरे पळत पळत पसाऱ्याकडे दुर्लक्ष करा पर कसं करतो वा वा आता मी हा. काही घ्यायचं तर घेऊन टाक तुला ड्रेस बीस एखादा. बस, पुरे. आता काय करू मी बस बाबाच्या मग बाबाच्या आता बाबा. मला मला बस, पुरे. बस आजीच्याच झालं 3दा वा. बाबाला बाबाला आता आईला थँक्यू. गुड जॉब मोठं परत चल, पाशा, पुरे. आता पुरे. हा चला बस. आता निघायचं आपल्याला भूर. चला बोर जायचंय तू रे बघू ईशान कुक्कू बघू ना तुझं कुक्कू अरे आपल्याला हे घालायचं. चलो चल. चलायचं बड्डे गर्ल तो लाईट लावायचं. आवाजी ईशान पोपट कोण आहे सगळे लाईट लावते.
बद 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 म्हणजे बंद. बद. मी तिथे सांगितलं की श्रीकृष्ण काहीतरी असं तसं नाव आहे, बट हॉटेलचं नाव आहे रामकृष्ण, जे मला माहितीप्रमाणे आहे सुनील शेट्टीचं. मी एक अशी रील बघितली होती, आय एम नॉट शुअर. मी आता कन्फर्म करणार आहे, त्यांना विचारणार आहे, बट मी तुम्हाला हॉटेल दाखवतो. हे आहे हॉटेल. हे आहे कॅम्पमध्ये. इफ यू आर अवेअर ऑफ कॅम्प एरिया, तर कॅम्पमध्ये असं एक घुमट आहे मोठं निळ्या कलरचं. त्याच्या अगदी त्या चौकाच्या बस जवळच आहे ते घुमट. इफ यू रिमेंबर दिस, हे बघा हे वालं, त्याच्या अगदी थोडंसं लेफ्ट मारलं की लगेच इथे आहे रामकृष्ण. रामकृष्ण. आमचा प्लॅन होता खरं तर शॉपिंग करायचा, पण इथे रविवारी जागाच नसते. दुपारी यायचं होतं तर दुपारी आलो नाही, आणि आता आलोय तर गर्दी खूप आहे. चिकू माव. एवढा चादरा आहे हा. तिकडे एका मुलाचा होता हा ग्रीन कलरचा, आणि त्याला मागच्या फ्रीजमध्ये पाहिला असेल त्याच्याकडे होता पिंक कलरचा. गेला त्यांच्याकडे, त्यांच्याकडून घेऊन आला. हा पाहिजे हा पाहिजे करून. फायनली येऊन पोहोचलो. इट्स अ गुड एस्थेटिक हॉटेल आहे, बट गर्दी खूप आहे, कंजेस्टेड खूप आहे सगळीकडे, जागा खूपच कमी आहे. इफ यू आर कमिंग टू दिस हॉटेल, मला असं वाटतं की नॉन वर्किंग डेला येऊ नका. सॅटर्डे संडे अवॉइड करा, आणि जमलं तर वीकडेला या. रात्रीच्या ऐवजी दुपारी आहे, कारण की गर्दी आम्हाला सहन होते, खूपच अवघड गेलं. हे बघा याचं अशी मस्ती चालते. मिठाची खेळणं चालू आहे साहेबांचं. नॉर्मल रेट्स आहेत तसे, काही फार जास्त महाग नाही आहे, बट आता आजकाल पुण्यात एवढं महाग तर झालेलंच आहे. 300 रुपये व्हेज पुन्हा मसाला वगैरे. पुण्यात सगळीकडेच एवढं महाग झालंय आता. फ्रेंच फ्राईज यूज तर मिठाची खेळणं चालू आहे. बस पनीर 65 आणि एकदम सरांसाठी पापड तयार आहे. पापड खाणं चालू आहे. ईशान कसा आहे पापड? ईशान पापड कसा आहे? छान छान छान. सो दिस इज द नेक्स्ट डे. मेन 2 गोष्टी सांगतो. मी विचार करत असेल की कोमलचा बड्डे होता तर केक वगैरे का नाही कापला. ऑप्शन केलं होतं. दॅट इज मोर लाईक अ इंडियन वे. वर बघितलं कारण मस्त चंद्र दिसतं. दुसरी गोष्ट की रामकृष्ण हॉटेल हे सुनील शेट्टीचं नाही आहे. हे रुमर्स होते. मला फक्त क्लॅरिफाय करायचं होतं. मी तसं ऑलरेडी गुगलवरून केलं होतं, बट मला असं वाटलं होतं की असेल एखाद्या वेळेस पुनोस तिकडे जाऊन विचारलं तर कोणतरी शेट्टी बनवून आहे असे रुमर्स आहेत की खरंच सुनील शेट्टी हॉटेल्स आहेत, पण ते वालं नाही आहे. तिसरी गोष्ट क्लॅरिफाय करायची आहे टू एंड दिस व्हिडिओ. दिस माइट बी कॉन्ट्रोवर्शियल, पण पुण्यावाल्या लोकांना ना खाण्याची चव कळत नाही बहुतेक. का गर्दी करतात आय डोंट नो. खूपच साधारण होतं. तिथे 2 गोष्टी चांगल्या होत्या. एक म्हणजे ॲम्बियन्स छान होता, 2 म्हणजे सर्व्हिस चांगली, तिसरी गोष्ट जेवण एकदम बोगस होतं. एनिवेज इथपर्यंत बघितलं असेल तुम्ही आत्तापर्यंत तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून जा, व्हिडिओला लाईक करून जा, आणि बाकीचे व्हिडिओ जाऊन बघा. आता आपण नवीन गोष्टी इम्प्लिमेंट करायला सुरू केलं आहे. इट विल इम्प्रूव्ह. थँक्यू सो मच. कीप वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट वन.